झाला तिथे आढावा घेण्याचं काम सुरू आहे, तुमच्याकडे मावळची जबाबदारी देण्यात आली, काय नेमकं स्वरूप असणार आहे, कशा पद्धतीने काम चालू? या ठिकाणी यशाला अनेक बाप असतात, परंतु अपयश किंवा पराभव झाला की त्याची जबाबदारी कोणी त्या ठिकाणी स्वीकारत नाही. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी पराभव झाल्यानंतर पराभवातनं त्या ठिकाणी आत्मचिंतन करून आत्मपरीक्षण करून त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी जबाबदार आहेत, मग पक्षीय तिन्ही पक्षामध्ये महायुतीमध्ये समन्वय होता का, तिन्ही पक्षाच्या लोकांनी एकत्रितपणे व्यवस्थित काम केलं का, तिथली सामाजिक इक्वेशन्स काय होती, आणि त्याचबरोबर भविष्यातलं तिथलं नियोजन करून विधानसभेच्या दृष्टीनं काय उपाययोजना असाव्यात अशा प्रकारचा सर्वार्थानं आढावा घेणारा अशा प्रकारचा हा दौरा असेल किंवा सर्व निरीक्षक त्या ठिकाणी जाणार आहेत. वायकरांच्या केसमध्ये दुसरीकडे जरांगी सातत्याने सरकारला आव्हान देतात की लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी. सरकार नेमका कसा मध्यम मार्ग काढणार आहे? सगळे सोयीची अंमलबजावणी करणं कायद्याने शक्य आहे? सरकार या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेण्याच्या मानसिकतेत आहे. ओबीसी समाजाला विश्वासात घेऊन त्यांच्या आरक्षणाला किंवा अधिकारावर कुठेही गदा न येता काय मार्ग काढता येईल हा प्रयत्न सरकारचा चालू आहे. या राज्यामधले सर्व समाजांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न महायुती सरकारचा त्या ठिकाणी राहील, आणि ते करत असताना कोणावरही अन्याय या ठिकाणी सरकार करणार नाही. जितेंद्र आव्हाड असं म्हणतात की 117 जागा ईव्हीएमच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी जिंकल्या. मला वाटतं मग त्यांच्या जागा निवडून आलेल्या त्या काय बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या होत्या का हे त्यांना विचारा. विधानसभेआधी मुलींचं पूर्ण शिक्षण मोफत करायची घोषणा अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये केली होती, मात्र त्याचं इम्प्लिमेंटेशन होताना काही दिसत नाही. तुम्ही विधान परिषदेचे आमदार म्हणून या संदर्भात येत्या अधिवेशनात काही प्रश्न विचारणार आहात का, उपस्थित कराल का? कारण ज्या घोषणा सरकारनं केलेल्या होत्या त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, खास करून मुलींचे शिक्षण. नाही, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. 100% अंमलबजावणी होईल. आचारसंहिता आल्यामुळे त्या अंमलबजावणीमध्ये विलंब झाला, हेही खरं आहे. येणाऱ्या अधिवेशनात सरकार जरी आमचा असेल तरी त्या ठिकाणी अधिवेशनात मी प्रश्न विचारेन आणि या ठिकाणी तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला भाग पाडू. कुठली मला नाही, पुण्यातलं काय पुण्यातली ना. नाराज आहेत त्यांना सुद्धा मराठा समाजाला प्रतिनिधित्व दिलं जाईल, असं आणखी वाढवलं जाईल असं सांगितलं जातं. हा माझ्या अखत्यारीतला विषय नाही आहे. जे मंत्रिमंडळ करणारे आहेत ते वरिष्ठ नेते आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत आणि अजितदादा आहेत. या तिन्ही नेत्यांच्या समन्वयातनं पक्षश्रेष्ठी याचा निर्णय घेतील. माझ्या अधिकारातला तो विषय नाही. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भात शेवटचा प्रश्न आहे. त्यांच्या चर्चा सुरू झाल्यात आणि गंमत अशी दिसते की जागा कमी आणि त्यांनी जे क्लेम केलेल्या जागा आहेत एकमेकांच्या त्यांचा आकडा वरती जाताना दिसतो. म्हणजे राष्ट्रवादीनं 100 जागा मागितल्यात, ठाकरेंनी 100 जागा मागितल्यात, कदाचित काँग्रेसही त्याच्या पुढे 100 जागा मागेल. पुण्यातही तसंच 8 जागा आहेत आणि 2 पक्षांकडून 6 जागा म्हणजे 12 जागा आधीच मागण्यात आलेल्या आहेत. तिन्ही पक्षाचे अशा प्रकारचे चढाओढ आहे. हे निवडणुकीपर्यंत काय होईल हे आपण बघा, कारण प्रत्येकाच्या आता अपेक्षा उंचावलेल्या आहेत. लोकसभेत मिळालेलं यश असंच राहील, त्याच्यामुळे प्रत्येकाला मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेत आणि त्याच्यामुळे आपल्या पक्षाच्या जागा जास्त याव्या आणि त्यामुळे जास्त लढवल्या तर जास्त येतील अशा भ्रमात ही सारी मंडळी आहे आणि त्याच्यामुळे एकमेकांचे पाय निश्चितपणे ते ओढतील, यात काही शंका घ्यायचं कारण नाही. आणखी एक प्रश्न आहे, राज्य सरकार भागामध्ये आता सध्या पेरणी सुरू झालेली आहे, मात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही. मध्यवर्ती बँकांची बरीच अडचण पाहायला मिळते. आजच्या बैठकीचं नेमकं प्रयोजन काय, कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होणं अपेक्षित? नाही, पीक कर्ज हा महत्वाचा मुद्दा आहेच. याला प्रमुख कारण जिल्हा मध्यवर्ती बँकांची आर्थिक स्थिती हे एक महत्वाचं कारण आहे आणि त्याच्यामुळे ज्या नॅशनलाइज बँका आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना रिस्पॉन्स करत नाहीत आणि अशा वेळेला ज्या आपल्या सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्या सशक्त होण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून राज्याच्या सहकार मंत्र्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकांची आर्थिक स्थिती काय, ती सशक्त करण्यासाठी शासन म्हणून काय करावं लागेल
अशा प्रकारे राज्यातल्या सहकाराचं किंवा बँकिंग क्षेत्रातलं जे शिखर अशा प्रकारची संस्था जिल्ह्याची असते ती मजबूत झाली तर आपल्या ग्रामीण भागातील विकासाला, शेतकऱ्यांना मदत करायला गती मिळू शकते आणि त्याच्यामुळे आजची बैठक ही महत्त्वाची आहे. आणि मी सहकार मंत्री वळसे पाटलांचं अभिनंदन करेन, आभार व्यक्त करेन की अशा प्रकारची बैठक घेऊन आज बँकिंग, सहकारी बँकिंगला जी ऊर्जितावस्था देण्याची आवश्यकता आहे की त्यांचे प्रश्न समजून घेण्याची जी आवश्यकता आहे त्याला त्या ठिकाणी आज मार्ग निघेल किंवा त्यावर विचार विनिमय होऊन सरकार काहीतरी निश्चित स्वरूपाचा बॅकअप देईल. त्यांना सुट्टीवरती पाठवलंय आणि दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची तिथे नियुक्ती केली आहे जे वायकरांच्या जवळच आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. आधीच त्या प्रकरणावरून प्रचंड उहापोह सुरू आहे. मोबाईल फोन्स असतील किंवा गुन्हा दाखल होण्याचं प्रकरण असेल, हे सगळं वायकरांच्या बाजूने जावं यासाठी केलं जात आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला. मला वाटतं संजय राऊतांना फार सिरियस घेण्याची आवश्यकता नाही की असा एकही दिवस जात नाही, सकाळ दुपार संध्याकाळ आरोप केले नाहीत असा संजय राऊतांचा दिवस नाही. त्यामुळे उठल्यावर किंवा रात्री झोपताना उद्या कुठला आरोप करायचा हे विचार करत असतात. त्याच्यामुळे आरोप कोणी गंभीरतेनं केला तर त्याला आम्ही महत्त्व देऊ. संजय राऊतांचा आरोप हा पॉलिटिकली द्वेषानं पचडलेला असतो, त्याच्यामुळं आमच्या नजरेत त्यांच्या आरोपाला शून्य किंमत आहे. चुकीचं काय झालं असेल तर ते खासदार आहेत, त्या प्लॅटफॉर्मवर तक्रार द्यावी, योग्य तो प्लॅटफॉर्म त्याची दखल घेईल. तुमच्याकडे काही माहिती आहे का ते अधिकारी का बदलले, तपास अधिकारी? नाही, मला आता आपण सांगताय म्हणून मला त्याची कल्पना नाहीये. मी नक्कीच माहिती घेईन आणि आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करेन. सामन्यामध्ये आज असं लिहिलंय की विजय झाल्यावर माणूस नम्र होतो पण राणेचा विजय झाल्यावर ते बेफाम होतात, असं टीका जी आहे ती सामन्यात. पहिलं स्वतः आत्मपरीक्षण संजय राऊतांनी करावं. त्यांचा घोडा एवढा बेफाम उधळलाय की त्यांना व्यसन लावण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे ते स्वतःच बेफान झालेत. आज राणे त्या ठिकाणी जर बेफान असते तर तुम्हाला तसं दिसलं असतं. परंतु त्या ठिकाणी आता कोकणात आपला बेस हल्लाय. शिवसेना जो शिवसेनेचं शक्तिस्थान होतं कोकण उबाटाचं, त्या कोकण सावंतवाडीपासून ते पालघरपर्यंत पूर्णपणे नेस्तनाभूत शिवसेना त्या ठिकाणी झाले आणि त्याचं शल्य म्हणजे एक भिवंडी सोडली तर सगळीकडे कोकणामध्ये 100% महायुतीला यश मिळालेलं आहे आणि त्यातनं विचलित आहेत आणि त्याच्यामधनं वैफल्यातनं अशा प्रकारचा आरोप संजय राऊत करतायत. आणि राणे काही बेभान होणार नाहीत. ते भारतीय जनता पार्टीत आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या चौकटीत आणि असणाऱ्या शिस्तीतच राणेसाहेब सुद्धा त्या ठिकाणी निवडून आले, जिंकून आले. तशाच प्रकारे त्यांची वाटचाल राहील. ते असं म्हणतात की नारायण राणेंना मग मंत्रिपद का मिळालं नाही याचा नारायणने विचार करावा. कोकणामध्ये दूध वाढतात तसे पैसे वाढले पाहिजे. मला वाटतं आमच्या पक्षात कोणाला मंत्री व्हावं करावं याची चिंता राऊतांनी त्या ठिकाणी करू नये. आपले भाऊ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना का मंत्री झाले नाहीत हे पहिलं उद्धव ठाकरे यांना विचारा. दोनदा कोट शिवून सुनील राऊत आमदार तयार होते, त्याचं काय झालं त्याचं उत्तर द्या आणि मग राणेंचं आम्ही त्या ठिकाणी सांगू. राणेंनी या लोकशाहीतली जेवढी पद आहेत तेवढी उपभोगलीत. मंत्रीपद घेतलंय, केंद्रात मंत्रीपद घेतलंय, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काय मंत्रीपद हा काही मोठा विषय नाहीये. पोलीस आयुक्त आहेत राजेश पांडे, ते आता राजकीय पक्ष काढणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत. मला वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला, प्रत्येक नेत्याला किंवा नागरिकाला पक्ष काढण्याचा अधिकार आहे. आता त्याने पांड्याने काय कर्तृत्व केलंय ते संपूर्ण पोलीस यंत्रणेला माहित आहे, महाराष्ट्राला माहित आहे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.